मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुमचे गुण. उदकी तारिले पाषाण, हे मैमान नामाचे. नाम चांगले चांगले, माझे कंठी रावो भले. कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. द्रोणागिरी कपी हाती, आणविला सीतापती. थोर केली ख्याती, भरत बेटी समयी. नाम चांगले चांगले, माझे कंठी रावो भले. शिळा होती मनुष्य झाले, थोर कीर्ती वाखाणले. लंका दहन केली हनुमंत काशाने. नाम चांगले चांगले, माझे कंठी रावो भले. राम जानकी जीवन, योगियांचे निज ध्यान. राम राजीव लोचन, तुका चरण वंदितो. नाम चांगले चांगले, माझे कंठी रावो भले. कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. विठ्ठल विठ्ठल कुंडली फलदे हरिठल. ज्ञानदेव भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुमचे गुण किंवा तुझे गुण. उदके तारिले पाषाण, मैमान नामाचे. नाम चांगले चांगले, माझे कंठी रावो भले. प्राप्त समयी संप्राप्त सेवेकरता निवलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू विश्ववंदिनी महाराष्ट्रभूषण संत सम्राट वैराग्य शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराया यांचे गाथ्यातला रामरायाचं चरित्र प्रकरण जे आहे, त्या प्रकरणातला 5 चरणाचा चौकडी प्रकरणातला अभंग आहे. आणि 4-5 एवढे चरण सोडायला आपल्याला पाठ याचे 5 वाजतील. लगेच कात्याला बसू. तुकोबाराया या अभंगामध्ये भगवंताच्या नामाचं साह्य घेतलेल्यांचा काय उद्धार झाला त्याचं चिंतन मांडतायत. कपी कुळ उद्धरिले, राक्षसांचं वानरांचं कुळ उद्धरलं. त्यांचं साह्य घेऊन राक्षसांचाही उद्धार केला भगवान रामरायाने. द्रोणागिरी हनुमंतरायाने कसा आणला, तो आणताना त्यांना काय प्रतिबंध आले, त्याचंही चिंतन या अभंगाच्या चरणामध्ये मांडलेलं आहे. गौतम ऋषींची पत्नी इंद्राने तिची दुर्दशा केली, तिला बाटवलं. आणि तिला जी अवस्था प्राप्त झाली, भगवान रामरायाच्या चरणाची धुली तिच्या अंगावर उडाली, ती मुक्त झाली. त्याचंही वर्णन महाराज करतायत. आणि म्हणून तुकोबाराया सांगतात, तुम्ही जगाचे जीवन आहात, मी दुसरं काही करू शकत नाही, तुमचं चरण वंदतो आणि गुणगान करतो. असं राम नामाचं महत्व तुकोबाराया या अभंगामध्ये सांगतात. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, नमो त्रिभुवन पावने. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, नमो त्रिभुवन पावने. आजत्रय जननी देवाची ये, जननी देवाची ये, जननी देवाची ये. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेनो, बोलतो वचने अति भाविका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे आदिकणतेची वंदू. श्रीचरण श्री गुरूंचे तै नमस्कारो. आता
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरण, तुमच्या लागलो निज चरण, आहो स्वामी कृपया देवा, आहो स्वामी कृपया देवा। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, हो स्वामी कृपया देवा, आहो स्वामी कृपया सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणाव, स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू। सालाबादाप्रमाणे चालू असलेला आपला अखंड नाम संकीर्तन महोत्सव तथा राम जन्मोत्सव, त्याची सांगता हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण काकडा भजन वर्ष 70वे, अर्थात अमृत महोत्सवाकडे आपली वाटचाल भगवान रामरायाच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, भगवान पांडुरंगाच्या असीम कृपेने, भगवान सदाशिवशंकर भगवंताच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण हरिबाबा आचेगावकर, वैकुंठवासी महनमनी माऊली कृष्णाजी महाराज जायखेडकर, गुरुवर्य हरिभक्तीपरायण जयराम बाबा गोंडेगावकर आदी करून महापुरुषांचे पदस्पर्श आपल्या गावाला झालेत। अजंगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, भव्य दिव्य रामरायाचे मंदिर, भगवान पांडुरंगाच्या मंदिरात भगवान शंकराचं मंदिर, ग्रामदैवत हनुमंतराया, आदिशक्ती जगद भवानी यांच्या चरणावर आपलं सर्वांनी मन ठेवून गेले 70 वर्षापासून। आधी काही आणखीन कालावधी सांगतात भजनी मंडळ, त्याच्यातलं हे 17वे वर्ष, त्याच्यातला 3रा दिवस वार्षिक सेवा म्हणून भजनी मंडळाने सगळं ग्रामवासियांच्या वतीने आमचे कृष्णाभाऊ, मिलिंद महाराज, आमचे शांताराम बाबा, ही सर्व मंडळींनी मला निमंत्रित केलं। महाराज या, आपल्या आजंगची सेवा म्हणून या ठिकाणी आलो। उपस्थित सर्व श्रोते मंडळी, माता भगिनी सर्वांचं दर्शन झालं ना। आपल्या गावावर ज्यांचं प्रेम आहे आणि तुमचाही ज्यांना लढा आहे हरिभक्तीपरायण आमचे हेमंत महाराज वडनेर खाकुडचे मृदुंगाचार्य, असं वाटतं की ऐकतच राहावं। आपल्या गावातले गायनाचार्य मिलिंद महाराज आजंकर, आणि ज्यांची खूप सेवा झाली पहिल्यापासून, आपले कारभारी दादा की गावकर, विनेकरी बाबा, आणि महाराजांच्या शाळेतले 30 वर्ष पूर्ण झाले। वा, 3रं तबका, वा वा। आणि महाराजांच्या पाठशाळेतले सगळे बाल कीर्तनकार महाराज, संसिष्टीमाले, विशेष आज लाईव्ह कीर्तन होत आहे। काय नाव महाराज? भगवा महाराष्ट्र चॅनल, वा वा। आपलं गावातलं का मालेगावचं? वा वा, धन्यवाद। गावातली मंडळी, माता भगिनी सर्वांच्या पायावर मस्तक ठेवतो, अभंग सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल 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 कुंडली कवंदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मर्यादा पुरुषोत्तम रामरायांचा जन्मोत्सव संपूर्ण मालेगाव तालुका नाही, नाशिक जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही, भारतभर नाही, जगामध्ये जिथे हिंदू समाजाची माणसं आहेत, सात्विक सज्जन ऋषितुल्य सेवा ज्यांची चालू आहे, सर्वत्र भूमीच्या
अनेक देशांमध्ये हा राम उत्सव सुरू होई महाराज. आणि आदर्श जीवन जगायचं असेल त्याची परिसीमा हे रामरायाचं चरित्र 7 दिवस येणारे वक्ते ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या कृतीप्रमाणे मांडतात. म्हणून मी फेटा बांधताना विचारलं, रामरायावर काही चिंतन झालं का? आमचे भाऊ बोलले, कृष्णा भाऊ, माऊली आणि शांताराम बाबा, बिला बापू सांगितलं. महाराज थोडा थोडा स्पर्श करून गेलेत. म्हणून आज हा अभंग घेतला. हा अभंग आहे आपला परिचयाचा, भजनी मंडळाच्या परिचयाचा अभंग आहे. पालखी निघाली का या 2 अभंग पक्के. हा, बरोबर आहे की नाही? झाडू संतांचे मार्ग, नाम चांगले चांगले. असो, त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा परिस्पर्श करता येईल अभंगाला तेवढा करू. विशेष करून आपल्या नाशिक जिल्ह्याचं खास वैशिष्ट्य ज्ञानेश्वरी पारायण असतं महाराज. खरंच कौतुकाची गोष्ट आहे. जो महत्त्वाचा विषय साधू संतांनी मांडलेला जगामध्ये, मंडळी काही भागामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाबद्दल असा गैरसमज झाला. आमच्या धुळे जळगावकडे अजून तेवढं पाहिजे तसं ज्ञानेश्वरी पारायण नाही. महाराज येतात आमच्या भागामध्ये, तुम्ही पण येतात. कारण की संध्याकाळी रात्री कीर्तन झालं, हरिपाठ काकडा आणि दिवसभर मग वाकडा, नाही का? काही काही गावांना तर अशी अवस्था आहे, त्या मंडपमध्ये बाया पापड सुकू घालतात, हो, कुरडाया करतात. काय मग रिकामा मंडप आहे असं बोलू नये, पण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे महाराज. मी फेटा बांधताना विचारलं, 25-30 लोक बसलेले आहेत, आणखीन बसा. दादा दरवर्षी पारायणला असतात. बहुतेक ह्या भागामध्ये पारायण माऊली खायदेकर महाराजांच्या नंतर काबा दादा सांभाळत आहेत. मोहन महाराज. हो, विशेष करून मंडळी आपल्या जीवनामधल्या जेवढ्या जटिल समस्या आहेत, जेवढ्या अडचणी आहेत, जेवढे प्रश्न आहेत, गहन असे विषय आहेत, त्या सगळ्या समस्यांची उत्तरं ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आणि तुकोबरायांच्या गाथेमध्ये आहेत. दुर्दैवाची गोष्ट आपण वाचत नाही, अंतर्मुख होऊन आपण वाचत नाही. सगळ्या संतांनी सगळ्या जगाला विनंती केली, बाबांनो तुम्ही फक्त वाचा, तुमच्या काय प्रश्न असतील. सुरुवातीला पारायण करताना आपली बुद्धी तिथं पोचत नाही, पण त्या ग्रंथाचा अशी आशीर्वाद आहे, वाचणाऱ्यावर हळूहळू हळूहळू तो ग्रंथ कृपा करतो आणि खरं ज्ञान त्या जीवाला प्राप्त होतो. महिला मंडळी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही सगळ्या बाया तुमच्या घरी कपाट आहेत, कपाटामध्ये 10-10, 15-15 साड्या आहेत. हा काळ चांगला आहे. नाही तर पूर्वी आपल्या आजी आणि आईच्या वेळेस 2च साड्या असायच्या, मोजून 3-4 साड्या असायच्या. त्याच्यामध्ये एक साडी अशी तुमच्याकडे 5-6 हजारची वापरून झाली, आता तुम्ही वापरत नाहीत, कोणाला देतही नाहीत. तुमच्या मालकाने कधी सांगितलं माझ्या भाचीला द्या, तुम्ही सांगतात तुम्ही काही बिद केलं तस. माझ्या बहिणीला दे, तुमले तेवढाच उद्योग शे. माझ्या माऊस बहिणीला दे, आम्ही देणार नाहीत. आणि तुम्ही खरंच देणार नाहीत. एक दिवस ठेवाल आणि एक दिवस भांडेवाल्याला देऊन टाकाल. ते भांडेवाले येतात ना, स्टीलचे भांडेवाले. का देत नाहीत तुम्ही ती साडी? वापरतही नाही आणि देतही नाही. त्या साडीचा मोह तुमचा सुटत नाही माऊलींनो. हे बघा, एक 4-5 हजारची साडी, 7-8 हजार रुपयाची साडी, तिचा मोह सुटत नाही. आपल्याला सर्वांना इथून जावं लागणार आहे. हो, आपलं आयुष्य उत्तरार्धाकडे जातंय. घर दार संपत्ती स्थावर जंगम पैसा पद प्रतिष्ठा मान मान्यता सोनं चांदी हे सगळं नातं गोतं सोडून जावं लागणार आहे. माणसाला स्वतःबद्दल नाही दुःख असत महाराज, हे जे सोडून जातो ना आपण त्याचं दुःख होतं जास्त, त्याच्यामुळे तो जाणारा जीव रडतो. बाकीचे रडतातच. आपलं मरण गोड व्हावं, आपल्याला मरताना दुःख होऊ नये, याच्याकरता आपण सर्वांनी आजपासून तेवढा ग्रंथ वाचा. सर्व संत असा हात जोडतात आणि काय सांगतात? वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहावी, डोळा पाहावी पंढरी, वाचावी ज्ञान होय आद्यानाशी, ज्ञान होय आद्यानाशी. डोळा पाहावे, डोळा पाहावे पंढरी, ज्ञान
होय ज्ञानाचे ज्ञान होय जनेबाई महाराज सांगतात तुम्ही वाचा, तुम्हाला ज्ञान होईल. संतांनी महापुरुषांनी आशीर्वाद दिलाय महाराज, वाचेल जो कोणी जनी त्याशी लोटांगडी. बरं का बायांनो, गैरसमज असा झाला ज्ञानेश्वरी बद्दल, या जगत तत्वज्ञानाबद्दल. हे धोतरवाले बावळट कीर्तनकार, हे महाराज, हे भजनी मंडळ, हे साधी माणसं, यांच्याकरता ज्ञानेश्वरी. आम्हाला काय सांगता, आम्ही सुशिक्षित आहोत, संपत्तीवान लोक आहोत, आम्हाला कुठे वेळ आहे का? असं करू नका मंडळी. 1, 2, 4 पारायण तुम्हाला समजणार नाहीत, पण जसं जसं अर्थासहित तुम्ही ज्ञानेश्वरी बाजारात तयार आहे मार्केटमध्ये. मायबा साहेबांची प्रत आहे, साखरे महाराजांची प्रत आहे, घ्या ना तुम्ही. आणि वाचता 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 तुम्हाला कळेल त्याच्यात काही दिव्य तत्वज्ञान सांगितलंय. आपल्या भारताच्या माजी पंतप्रधानांनी अमेरिकेकडे कॉम्प्युटरचं ज्ञान मागितलं होतं, मिलिंद महाराज. त्यांचं नाव आहे स्वर्गीय राजीव गांधी. अमेरिकेने आपली थट्टा केली, आपल्याला सांगितलं तुम्ही भारताला आम्ही देणार नाहीत. काय देऊ तुम्हाला? वाईट वाटलं आपल्या देशातल्या राजकीय लोकांना. ती बातमी भारतभर पसरली होती आणि मग ती बातमी सगळ्या देशात, महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये आली. एका कीर्तनकाराच्या मुलाने, शांताराम भाऊ, ती बातमी वाचली. माळकरी कीर्तनकार, त्या मुलाने ती बातमी वाचली. त्यांचं अंतःकरण असं वाईट, त्यांना संवेदनशीलता आली. त्यांनी पत्र लिहिलं पंतप्रधान कार्यालयाला, मला काही निधी द्या आणि काही अवधी द्या, मी तुम्हाला संगणक बनवून देतो. तिकडनं पत्र आलं, या तुम्ही दिल्लीला, आम्ही अनुदान देतो, काही सहाय्य देतो. तो तरुण मुलगा पुण्याच्या विमानतळावर आला. त्याचे वडील असं धोतर नेसलेले, नेहरू सदरा, अष्टगंध बुक्का, टोपी घातली, अष्टगंध लावलेला आहे. बेटा तू आता दिल्लीला चाललायस, बघू ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, तुला काय बुद्धी देतात, पण जाताना माझी एक इच्छा आहे, तू कीर्तनकाराचा मुलगा आहे, माळकरी वारकऱ्याचा मुलगा आहे, ही ज्ञानेश्वरी सोबत घेऊन जा. त्या मुलाने ती ज्ञानेश्वरी नेली महाराज. ज्ञानेश्वरी वाचून त्या अध्यायातल्या काही ओव्यांचं साई घेतलं, तुकोबारायांचा गाथा वाचायचा. तो कीर्तनकारचाच मुलगा होता. एका अभंगाने त्याच्या मनावर इतका परिणाम केला, तुकोबारायचा एक अभंग. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तो कामने, कारण अभ्यास तो कामने. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तो कामने, कारण अभ्यास तो कामने. असाध्य ते साध्य करिता कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. MPSC UPSC पास होणारे विद्यार्थी, मुलं मुली, महाराष्ट्रातले, भारतातले, तुकोबाराया 400 वर्षापूर्वी प्रेरणा देऊन गेलेत महाराज. ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचं साह्य घेतलं आणि त्या मुलाने, तरुणाने, मराठी माणसाने संगणक बनवला. त्याचा सत्कार केला पंतप्रधान साहेबांच्या दिल्लीच्या कार्यालयाने. त्या दिवशी अमेरिकेने आपले 2 दूत पाठवले होते दिल्लीला. आणि जेव्हा सत्काराची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं, माझा काही सत्कार करू नका, मला जिथून हे ज्ञान मिळालेलं आहे. एक टेबल ठेवला, महावस्त्र ठेवलं, त्याच्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवला. या ज्ञानेश्वरीची पूजा करा, माझी काही पूजा करू नका. त्यांचं नाव आहे डॉक्टर विजय भटकर साहेब. माळकऱ्याचा मुलगा आहे, कीर्तनकाराचा मुलगा आहे, स्वतः माळकरी आहेत, शास्त्रज्ञ महाराष्ट्राचे. आपल्याला अभिमान असावा. संगणक बनवताना त्यांनी ज्ञानेश्वरीची मदत घेतली महाराज. या अभंगाचं पहिलं चरण जे, आता तुकोबाराया स्वतःला अल्पमतीहीन म्हणतात. अल्प म्हणजे कमी,
मती म्हणजे बुद्धी. बुद्धीचे 3 प्रकार असतात. हो, काही खूप बुद्धिवान असताना कर्पूर बुद्धी म्हणतात. हो, काही गौरी बुद्धी असते आणि काही शेण बुद्धी असते. याला बुद्ध्यांक म्हटलेले आहे अध्यात्म विज्ञानामध्ये. काही बुद्ध्यांक असे मुलं असतात, शाळेत जे शिकवलं ते दुसऱ्या दिवशी अभ्यास न करता तोंडपाठ जसेच्या तसं सांगतात. हो, काही अभ्यास करून करून काहीतरी लक्षात राहतं, काहींच्या लक्षातच राहत नाही. मला तो बुद्ध्यांक आहे. असो, तुकोबाराय सांगतात, मी तो अल्पमतीहीन देवा काय तुमचे गुण वर्णू, तुमची माझी स्थिती मांडताय. तुकोबारायांना असं बोलायची काही गरज नाही. आपण संसारामधली माणसं आहोत, स्पर्धेचं युग आहे महाराज. जसं एखादी ऑनलाईन माहिती भरताना हेमंत महाराज, तो वेबसाईटवाला कॉम्प्युटरवाला सांगतो, अहो हेमंत महाराज तुमची माहिती भरली असते, कॉम्प्युटर हँग झालेलं आहे, हां जाम झालंय, ते नंतर या, इंटरनेट बंद आहे. या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण इतके हँग होऊन गेलो. आपल्या बाजूला काय चालू आहे, गल्लीत काय चालू आहे, जिल्ह्यात, तालुक्यात, राज्यात, देशात, जगात विज्ञान अध्यात्म काय करतं याची खबर नाही आपल्याला. आणि हे सर्व संतांनी भविष्य काळाचा अंदाज घेऊन समग्र वाङ्मय तयार केलेलं आहे महाराज. ही ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी लिहून समाधीमध्ये ठेवलेली होती. मी सध्या शांताराम भाऊ, काबा दादा समाधी प्रकरण पाठ करतोय मी. काय झालं, आपल्या खानदेशमध्ये किंवा आपल्या भागामध्ये माझा काही अधिकार नाही. हेमंत दादा, थोडा कीर्तनाचा दर्जा खाली येतोय. असंच जर चाललं तर 5-10 वर्षांनी असं होईल, कीर्तन असंच राहस, ओ माय, ओ बहिणी, हो नाही रे दादा, हो ना रे बहिणी, सोन त्याच ते बिरडो, तुम्ही बिरडो, आम्ही बिरडो, असं नाही ना महाराज. वेदांत सांगून तुम्हाला बद्ध अवस्थेतून मुक्त करायचंय महाराज. त्या साधू संतांनी काय खटाटोप केलेला आहे, त्यांनी चरित्र आठवून सगळं वाङ्मय लिहिलंय. आणि भजनी मंडळाची, इथलं नाही, नाशिक जिल्ह्यात नाही, पण आमच्या धुळे आणि जळगाव नंदुरबारमध्ये भजनी मंडळाची आम्हाला विनंती असते, बाबा सोपा सोपा अभंगल्या बरं का, म्हणजे तुम्ही बी खपी जाशात, आम्ही बी तोपत सोपा सोपाच लिहि राहू नका. ते वाङ्मय पडलंय ना बाजूला. हो, महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भ आणि मराठवाड्यात समाधी प्रकरण पाठ आहे काहींचं, काहींचे नाट पाठ आहेत, हो, काहींची तीर्थावळी पाठ आहे. म्हणून मी ह्या वर्षाच्या माऊलीचा 16 आळंदीपासून, कार्तिक वारीपासून समाधी प्रकरण पाठ करतोय. गोतान्याला आता सप्ताह चालू होता, झाला रामनवमीचे, तुम्ही आलेत कधी कधी तिथे. या वर्षी फक्त समाधीवर बोललो, 71 अभंग आहेत सगळे समाधीचे. त्यांना म्हटलं 3 वर्ष तुम्ही असं नका समजा, बरं म्हणतं ऊसवालाच नाव गाडा बांधी राहीन, असं नका समजा म्हणतं. आता ते माझ्या मामाचंच गाव असल्यामुळे मी त्यांना सहज आसवलं. हो, तुम्ही 3 वर्ष मला तारीख द्याल तर समाधी प्रकरण पूर्ण होईल म्हटलं. मग सांगितले मी समाधी ज्ञान. अहो काय समाधी महाराज, हो कोण कोण आले होते समाधीला, देव किती दिवस थांबले. अहो देव असे उभे राहायचे, लोक त्यांच्या जवळून खेटून जायचे. तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाला देव 7 दिवस देऊमध्ये होते. माऊलीच्या समाधीला महिनाभर आळंदीत होते. काय अभंग लिहिलेत. आणि नामदेवरायांचं आयुष्य जास्त आहे सगळ्या संतांमध्ये. माऊलींना मोजून 22 वर्ष मिळाले, तुकोबारायांना 42 वर्ष, नाथ महाराज 64 वर्ष, नामदेवराया 82 वर्ष होते महाराज. सगळ्या संतांचं चरित्र लिहिलंय त्यांनी. काही संत आपल्याला माहिती नाही, जन जशवंत माहिती नाही, जगमित्र नागा माहिती नाहीत, मानकोजी बोधले माहिती नाहीत, धनाजी जाठांचं चरित्र लिहिलंय, गोरोबा काका, सावता महाराज, हो जळोजी मळोजी, पंढरपूरचा दरवाजा ज्यांनी बनवला आहे त्यांनी. सगळं संतांचं चरित्र लिहिलंय महाराज. आणि त्या समाधीमध्ये असे सुंदर अभंग लिहिलेत. समाधीला बसताना परिस्थिती काय होती, समाधीला घेतल्यावर देवाने काय काय आशीर्वाद दिलाय, ही वारी करणाऱ्याला काय काय फळ मिळेल, सगळं लिहून ठेवलेलं आहे महाराज. जसं आपल्या भागात आमदार आले, लोक विचारतात का आमदार का बरं आले. अहो त्यांच्याकडे घरभरणी होते, त्यांचे कार्यकर्ते. काही लोक नुसतं आमदार खासदारांना पाहायला जातात. समाधीमध्ये एक अभंग असा आहे, ज्ञानदेवा योगे सकळांची दर्शन, परब्रह्म केवळ डुल्ल तसे. नामदेव राहिले देतात, ज्ञानदेवामुळे सगळ्यांना देवाचं दर्शन होत होतं. त्या काळातले आपले कोणी पूर्वज, भाऊबंद, नातेवाईक कोणतरी असतील ना आपल्यातले. हो, आणि एक सांगू का, तुम्ही जेवढे कीर्तनाला येत आहेत, साऊंडवाले दादा, मृदंगाचारी, हे लहान महाराज, गायक वादक, मिलिंद महाराज, काबा दादा,
बाबा मोठं फेटा बांधून उभे आहेत, माऊलीन तुम्ही कीर्तनाला येत आहेत. ही एका जन्माची साधना नाही. लक्षपूर्वक ऐका. तुकोबरायांचं प्रमाण आणि ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे बरं का. आरोपीचा वकील उठतो आणि जज साहेबांना सांगतो, साहेब इंडियन पिनल कोड क्रमांक 422. जज साहेब सांगतात राईट. फिर्यादीचा वकील उठतो, तो मराठीमध्ये बोलतो. आता कोर्टात मराठी पण सुरू झालेली. साहेब भारतीय दंड विधान कलम 717. जज साहेब म्हणतात यस. आणि वकील कधी असं बोलले, मला असं वाटतं. जज सांगतात घरी जाऊन तुझ्या बायकोला सांग. तसं तुकोबाराय नामराय नामदेवराय सावता महाराजांचे प्रमाण माऊलीच्या ववे आणि गीतेचे श्लोक हायकोर्टाचं जजमेंट आहे. वक्त्यांनी ते बोलावं. तुम्ही मोहन अण्णा तुम्ही होते, मी नाही सांगत. तुकोबारायचं जजमेंट आहे का हायकोर्टाचं. मागे बहुत जन्मी हेच करीत आलो आम्ही, हेच करीत आलो आम्ही, हेच करीत आलो चौघडी. मागे बहुत जन्मी हेच करीत आलो आम्ही, भवता पसरवले हिरिले निवल्या. चौकडी चौकडी. हो काय म्हटलं तुकोबारायांनी. मागे बहुत जन्मी हेच करीत आलो आम्ही. काय करीत आलो आम्ही. किडे पाडीत आलो आम्ही. माप मागून बोलतो. लाईव्ह कीर्तन आहे. 6 अवतार झाले तुकोबारायांचे. तुम्ही फुकट नाही येऊन बसलेत. मागची साधना आहे श्रोते मंडळी. हो माऊलीनं तुमची साधना आहे. ज्यांचं पुण्य नाही ते नाही येत इथं. भवतापश्रमी पिढीले निवत्या असं पुढचे चरण आहे. दुःखे पिढीले निवत्या. दुःख पिढीले निवत्या. फक्त तुमच्या लक्षात येण्याकरता हो पूर्वार्ध म्हटला मी. मागे बहुत जन्मी हेच करीता आलो आम्ही. आणि म्हणून तुम्ही हे सगळं करतायत. तुकोबारायांना काय बोलायची गरज. मी तो अल्पमतीन. अहो वेदांचा अर्थ सांगणार आहे तुकोबाराया. 14 टाळकऱ्यांपैकी 7 टाळकरी ब्राह्मण कुळातले आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्याला जे ज्ञान आहे पुस्तकातलं डिग्रीचं अभ्यासाचं ते ज्ञान गुरुवरी वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज म्हणायचे. हे जे ज्ञान आहे आपल्याकडे हे भाकर भाजी भात पोळी मिळवायचं ज्ञान आहे. खरं ज्ञान जर मिळवायचं असेल तर ज्ञानेश्वरी मधलं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतायत देवा मी काय तुमचे गुण वर्णन करणार. माझी मती झेमतीम आहे. माझी बुद्धी माझी कुवत फार कमी आहे. हो मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण. उदकी तारेले पाषाण मै महान नामाचे विठ्ठल म्हणून कळकळीची विनंती आहे. सगळेजण सगळ्या मावलेल्या शिकलेल्या आहेत तुम्ही. ठराविक मावल्या सोपल्या आपल्या वयोवृद्ध बाया गावातल्या आजी सासू आपल्या सुना शिकलेल्या आहेत, मुली शिकलेल्या आहेत, नाती शिकलेल्या आहेत. फक्त सध्या मी या 4 महिन्यापासून ज्ञानेश्वरीचा आग्रह धरतो. मी स्वतः ज्ञानेश्वरी वाचतो. माझ्या बायको 10वी पास आहे तिला वाचायला लावतो. 2 मुलं वाचतात. एक सून शिकलेली तिला वाचायला लावतो. एक नात 4थी मध्ये भैयाच्या मुली, एक 5वी मध्ये. त्यांना पारायण प्रत आली. श्लोक आला की रामकृष्ण हरी म्हणायला लावतो. बाहेरून आलो की त्यांना सांगतो जानू कानो. त्या मुली सांगतात बाबा 12वा अध्याय वाचला. आत्तापासून वाचा. 4थी 5वी मध्ये तुम्ही 12वीला जाल ज्ञानोबारायांची कृपा होईल. आता ऐका. भारतामध्ये एक राज्य असं आहे हेमंत महाराज केरळ नावाचं राज्य आहे. सगळ्या देशामध्ये साक्षर राज्य आहे ते. सगळ्या देशात एकही निरीक्षण नाही. लावा शाईन करा अंगठा नाही. सगळे अधिकारी त्यांचे आहेत. आपली नोट आहे ना 100ची 50ची 20ची 500ची तिच्यावर गव्हर्नर म्हणून जवळजवळ केरळ राज्यातलेच त्यांची भाषा इंग्रजी आहे महाराज. त्या राज्यामध्ये एक मुलगा शिकला. कोणत्या शाळेमध्ये शिकला. ज्या शाळेचे विद्यार्थी लाड कृष्ण अडवाणी TN शेषन